कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग आदिवासी वाडी येथे बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. घराच्या पाठीमागील आवारात खेळत असलेल्या 10 वर्षीय मुलाच्या अंगावर 4 ठिकाणी गोळा लागल्याने तो गंभीर जखमी झालाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नेरळ पोलिसांनी तपास सुरू केलाय. जखमी मुलाचे नाव हेमंत रामदास सराई, वय वर्षे 10 असे असून तो कुरुंग आदिवासी वाडी येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार हेमंत हा आपल्या घराच्या मागील बाजूस खेळत असताना अचानक त्याच्या शरीरावर गोळ्या आढळल्या. यामध्ये त्याच्या अंगावर 4 ठिकाणी जखमा झाल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी उल्हासनगर येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जात आहे. स्थानिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार परिसरात शिकार सुरू असताना शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीतून झाडलेली गोळी किंवा छर्रे मुलाला लागले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र ही गोळी नेमकी कोणी झाडली, घटना कशी घडली आणि यामागे कोण जबाबदार आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. विशेष म्हणजे आदिवासी वस्तीतील घराजवळ खेळत असलेल्या अल्पवयीन मुलाला अशा प्रकारे गोळ्या लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जंगल परिसरात सुरू असलेल्या कथित शिकारीच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. गोळीबार किंवा शिकारीच्या अनुषंगाने सर्व बाजूंनी तपास केला जात असून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. या गंभीर घटनेमुळे कुरुंग आदिवासी वाडीत चिंतेचे वातावरण पसरले असून जखमी हेमंत सराईला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.